आज पाडवा आहे आणि पाडव्याच्या मुहूर्तावरती मोठ्या प्रमाणामध्ये सोन्या आणि चांदीची खरेदी केली जाते। मी सध्या परभणी शहरातील कोमटी गल्ली या परिसरामध्ये आहे आणि आपण बघताय की मी सध्या एका सोन्या चांदीच्या दुकानामध्ये आहे आणि या ठिकाणी आज सकाळी ग्राहक जे आहेत ते सोनं चांदी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र सोन्यावर आणि चांदीवर देखील आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम दिसतोय। त्याचं कारण असं आहे की सध्या भाव पडलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी व्यापारी आहेत। शहाणेजी, आज पाडवा आहे, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद आता सुरू झालेला आहे। प्रतिसाद तर चांगला आहेच आणि विद्यार्थी म्हणजे देशामध्ये जागतिक सध्या अस्थिरता असल्यामुळे सोन्याचे दर कमी झालेले आहेत आणि विशेष म्हणजे तुम्ही पाहता की शेअर मार्केट पण कोसळलेलं आहे आणि जागतिक अस्थिरता असल्यामुळं सध्या सोन्या चांदीवर परिणाम झालेला आहे। मागच्या आठवड्यामधला जर विचार केला तर मागच्या आठवड्यामध्ये कशा पद्धतीनं सोन्याचे भाव पडलेले, आजचे सोन्याचे भाव काय आहेत? मागच्या आठवड्याचे भाव होते ते जवळपास 1.60च्या दरम्यान जवळपास होते ना आणि आता 1.55 आहे आजच्या। अजून दुपारी आजची काय होती भाव बघू आज। मागच्या आठवड्यापेक्षा 5,000 भाव तुटलेले आहेत। चांदी पण भरपूर प्रमाणात तुटलेली आहे। चांदी पण जवळपास 26,000 होती, चांदी जवळपास 25,500 रुपये झालेली आहे। चांदी पण भरपूर प्रमाणात तुटलेली आहे। पाठीमागच्या 15 दिवसाचा जर विचार केला असेल तर पाठीमागे भाव वाढले होते, तेव्हा मागणी सोन्याला कशी होती, ग्राहकांमध्ये कसं वातावरण होतं, आताची काय परिस्थिती आहे? नाही, मागणी आहेच कारण सध्या लगनसराई चालू असल्यामुळे मागणीचा आहे प्रॉब्लेम, काय विचार नाही आहे, मागणी आहे। पण जे मागच्या जे 2 महिन्याखाली जे भाव 70, 185 झाला त्यावेळेस इन्व्हेस्टर शेअर मार्केटचे काढून इकडे आले होते। सोन्या चांदीकडे कल होता त्यांचा, त्यावेळेस कल म्हणजे त्यांचं जे असं म्हणेल की 2 लाखापर्यंत जाईल। पण ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि सध्या अस्थिरता असल्यामुळे जागतिक मंदी आहे सध्या, त्यामुळे लोकांचा कल थोडा कमी झालेला आहे। दरवर्षी पाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी सोन्याची करतात नागरिक। आजची काय स्थिती आहे दरवर्षीच्या तुलनेत? मला असं वाटतं की परिस्थिती चांगलीच राहील, मागणी सोन्याला राहीलच, आज राहीलच। कारण पाडवा आहे, आज मुहूर्त आहे, आज 3.5 मुहूर्तापैकी 1 मुहूर्त असल्यामुळं पाडव्याला 100% मागणी राहील, म्हणजे सोन्याला मागणी राहील। आज सकाळपासून कशी परिस्थिती आहे? चांगली व्यवस्थित आहे। तुम्ही पाहू शकता इकडे ग्राहकाचा चांगला उत्साह आहे, प्रतिसाद आहे चांगला आणि सोन्याला कधीच मागणी कमी होणार नाही। भाव पडल्यामुळे जास्त आणखीन वाढले ते तर चला कमी जास्त होत राहते, पण सोन्याला कधीच भविष्यात किंवा म्हणजे याच्या आधी सुद्धा आणि भविष्यात सुद्धा सोन्याला कधीच मागणी कमी राहणार नाही। सोनं हे इन्व्हेस्टमेंट लोक पाहतात आणि लगनसराई असलं तर बघायचं कामच नाही। आपण बघतोय की आज पाडव्याचा सण आहे आणि पाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये लोक सोने खरेदी करण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी सोने खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी बघायला मिळते। दुसरीकडे भाव जे आहेत ते युद्धजन्य परिस्थितीमुळे घसरल्यामुळे नागरिकांमध्ये आज पाडव्याच्या दिवशीचा सोने खरेदी करण्याचा उत्साह तो वाढताना दिसतो। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर रोंडाव, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।